Hello friends, welcome to my YouTube channel. Today I am going to teach you how to use should in spoken language. स्पोकन मध्ये शूडचा उपयोग कशा प्रकारे करायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पहा, सगळ्यात अगोदर शूड म्हणजे काय? तर शूड म्हणजे आपल्या कोणतीही गोष्ट पाहिजे असेल त्याला आपण शूडचा उपयोग करत असतो. तर स्पोकन इंग्लिशमध्ये शूडचा खूप महत्त्वाचा रोल इम्पॉर्टंट आहे. तो आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर मग याच्यामध्ये शूडमध्ये आपण कसं बोलू शकतो? तर पहिला आपण सब्जेक्ट यूज करू शकतो शूडमध्ये. ओके, यू विल यूज सब्जेक्ट, देन यूज शूड, हे त्याचं इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे. अँड देन तुम्ही अदर वर्ड पुढचं जोडू शकता. ओके, तर मग आपण काही सेंटेन्स प्रॅक्टिससाठी घेऊया. first of all, we will practice regularly 10 minutes. Okay, so today I am going to teach you should, how to use should. तर should मध्ये उपयोग कसा करू शकता? तर पहा, I will tell you some sentence in should. should मध्ये फर्स्ट सेंटेन्स पहा, मला तिथे जायला पाहिजे. तो काय होईल? I should go there. ओके, मला तिथे जायला पाहिजे. I should go there. दुसरा महत्त्वाचा सेंटेन्स त्याच्यामध्ये आपण पाहूयात. तुम्हाला जे वाटत असेल ते तुम्ही कॉमेंट करू शकता. दुसरा सेंटेन्स आहे आय शूड कम हिअर. काय होईल? आय शूड कम हिअर. हा दुसरा सेंटेन्स. ओके, असं बहुतेक सेंटेन्स तुम्ही यूज करू शकता. आय शूड कम हिअर, आय शूड गो देअर. चला पुढचा सेंटेन्स सांगा पटापट. पुढचा आय शूड डू इट. मी ते काम करू शकतो. काय होईल? आय शूड डू इट. मी ते काम करू शकतो. आय कॅन डू इट म्हणू शकतो. कॅनचा उपयोग या ठिकाणी आपल्याला करायचा नाही. या ठिकाणी शूडचा उपयोग आपण करायला शिकत आहे. आता शूड म्हणजे काय? शूड म्हणजे पाहिजे. आपल्याला जी काही गोष्ट पाहिजे असेल त्यासाठी आपण शूडचा प्रयोग करत असतो, शूडचा यूज करत असतो. ओके, तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शूड. तर शूडचा आपण उपयोग शिकत आहोत. शूडमध्ये अजून तुम्ही काय वाक्य बनवू शकता? यू शूड हेल्प युअर फ्रेंड्स. तुम्ही तुमच्या मित्राला मदत करू शकता. यू शूड कम ऑन द स्टेज. तुम्ही स्टेजवरती येऊ शकता. काय होईल वाक्य? यू शूड कम ऑन द स्टेज. ओके, यू शूड कम ऑन द स्टेज म्हणजे तू स्टेजवरती यायला पाहिजे. ओके, अजून काय महत्त्वाची वाक्य तयार होतात? सांगा पटपट. तर पहा, अजून महत्त्वाची वाक्य, यू शूड अंडरस्टँड. तुला समजायला पाहिजे. यू शूड एक्सप्लेन. ओके, तुला एक्सप्लेन करून सांगायला पाहिजे, म्हणजे डिटेलमध्ये सांगायला पाहिजे. अजून काय वाक्य असू शकतं? यू शूड राईट. तुला लिहायला पाहिजे. काय होईल? यू शूड राईट म्हणजे तुला लिहायला पाहिजे. तुला तिथे जायला पाहिजे. यू शूड गो देअर. पटपट बोलायचा प्रॅक्टिसचा क्लास आहे आपला. यू शूड गो देअर. त्यानंतर यू शूड स्टडी. तुला अभ्यास करायला पाहिजे. यू शूड स्टडी. तुला अभ्यास करायला पाहिजे. ओके, दुसरा महत्त्वाचे वाक्य पटपट बोलायचं आहे. आपला प्रॅक्टिसचं लेक्चर आहे. पुढचं वाक्य बोलायचं आहे, तुला तिथे जायला पाहिजे. यू शूड गो देअर. तुला इथे यायला पाहिजे. यू शूड कम हिअर. तुला ते करायला पाहिजे. यू शूड डू इट. अजून काय बोलू शकतो? यू शूड हेल्प हिम. तू त्याला हेल्प करायला पाहिजे. त्यानंतर तुला तुझी हँडरायटिंग सुधारायला पाहिजे. यू शूड इम्प्रूव्ह युअर हँडरायटिंग. तुला इंग्लिश बोलायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं वाक्य आपण शिकत आहोत, तुला इंग्लिश बोलायला पाहिजे. काय वाक्य होईल? यू शूड स्पीक इंग्लिश. आता यालाच आपण लेंग्दी कसं बनवू शकतो? यालाच वाक्य लेंग्दी बनवण्यासाठी, म्हणजे मोठं वाक्य बोलवण्यासाठी, तुला इंग्लिश बोलायला पाहिजे माझ्यासोबत असं. तर याला मोठं वाक्य कशा प्रकारे बनवू शकतो? तेच वाक्य घ्यायचं, फक्त थोडंसं मोठं बनवायचं आहे. यू शूड स्पीक इंग्लिश. यू शूड स्पीक इंग्लिश विथ मी. काय होईल? विथ मी. तुला माझ्यासोबत इंग्लिश बोलायला पाहिजे. आता पुढचं वाक्य सांगा पटपट कॉमेंट करायचं आहे आपल्याला. वाक्यामध्ये कोणताही डिस्टन्स घ्यायचा नाही. पुढचं वाक्य सांगा. शूडवरून कोणताही वाक्य. मी इथे येऊ शकतो का? शूड आय कम हिअर. तुम्ही त्या वाक्याचा जो आहे क्वेश्चन मार्क वाक्य बनवू शकता. शूड आय कम हिअर.
मी इथे येऊ मला इथे यायला पाहिजे का, किंवा मला तिथे जायला पाहिजे का. शुड आय गो देअर असं प्रकारे. शुड आय गो देअर मला तिथे जायला पाहिजे का, किंवा मला अभ्यास करायला पाहिजे का, म्हणजे मी अभ्यास केलं पाहिजे का. शुड आय स्टडी मी अभ्यास केलं पाहिजे का, किंवा मी तुला भेटलोच पाहिजे का. शुड आय मीट यू शुड आय मीट यू मी तुला भेटलं पाहिजे का. असं शूडवरून वाक्य तुम्ही बनवू शकता. त्याच पद्धतीने शूडवरून तुम्ही क्वेश्चनचे वाक्य असतात, हाऊ टू आस्क क्वेश्चन, हाऊ टू ही वाक्य देखील आपण या ठिकाणी शिकत आहोत. पुढचं महत्त्वाचं वाक्य शूडवरून शूडचं जेवढं काय उपयोग असेल, शुड आय कम हिअर, शुड आय गो देअर जायला पाहिजे का, मला इथे यायला पाहिजे का. आय शुड कम हिअर तू तुझ्या मित्राला मदत करायला पाहिजे. यू शुड हेल्प युअर फ्रेंड. काय होईल, यू शुड हेल्प युअर फ्रेंड. काय पण बोलू शकता, कारण सोपं आहे. शूडचा उपयोग अतिशय सोपा आहे, सिम्पल आहे. यू हॅव टू स्पीक इंग्लिश विथ मी विदाउट एनी हेजिटेशन. बिकॉज ऑफ दॅट रिझन आय विल टीच यू सिम्पल वे. ओके. पुढचं वाक्य बोला पटपट वाक्य बोला. पुढचं वाक्य घ्यायचं आहे आपल्याला महत्त्वाचं शूडवरून जे काही तुम्हाला वाक्य बनवता येतील ते पहिलं आपलं स्ट्रक्चर घ्यायचं आहे. शूड सब्जेक्ट प्लस शूड प्लस अदर वर्ड जोडवायचं आहे. सब्जेक्टमध्ये आय घेऊ शकता, वी घेऊ शकता. ओके. सब्जेक्ट तुम्हाला सांगून देतो ते पद्धतीने तुम्ही जोडायचं आहे. सब्जेक्टमध्ये तुम्ही आय घेऊ शकता, वी घेऊ शकता, शी घेऊ शकता, इट घेऊ शकता, यू घेऊ शकता, वॉट एव्हर दे घेऊ शकता. जे काही तुम्हाला घ्यायचं आहे सब्जेक्टमध्ये तुम्ही सब्जेक्ट घेऊ शकता आणि त्याला तुम्हाला जोडायचं आहे प्लस शूडनी. शूड वाक्य जोडायचं आहे. ओके. त्याच्यामध्ये तुम्ही शूड जोडायचं आहे आणि शूडला प्लस तुमचं जे पुढचं वाक्य असेल ते तुम्ही कनेक्ट करून द्यायचं आहे. पहा किती सोपं आहे, सिम्पल आहे. तुम्ही अगदी सोप्या रीतीने करू शकता. आता वीवरून वी शुड गो देअर आम्हाला तिथे, किंवा वी शुड गो देअर आपल्याला तिथे जायला पाहिजे. वी शुड गो देअर. ओके. आपल्याला कॉलेजला जायला पाहिजे. ओके. काय होईल, वी शुड गो कॉलेज, वी शुड गो टू कॉलेज. अशा पद्धतीने वाक्य बनवायचं आहे. अगदी सोपं आहे, सिम्पल आहे, भरपूर प्रॅक्टिस झालेलं आहे. शूडचं जे वाक्य आहे ते तुमचं कायमचं माइंडसेट झालेलं असेल. शूडची वाक्य कशा रीतीने बनवायचे असतात अगदी सोप्या रीतीने आपण शिकवत आहोत. मला तो पेन पाहिजे असं वाक्य बनवून दाखवा. चला कॉमेंट करा पट मी तुम्हाला आन्सर सांगणार आहे. चला शूडचं वाक्य बनवा. मला तो पेन पाहिजे आहे, मला तो पेन पाहिजे आहे. कॉमेंट करा. चला मी तुम्हाला आन्सर सांगून टाकतो. मला तो पेन पाहिजे आहे, पटपट कॉमेंट करा. आय शूड दॅट पेन. मला तो पेन पाहिजे आहे, आय शूड दॅट पेन. चला पटपट मला तिथे जायचं आहे. आय वॉन्ट टू गो देअर. मी नेक्स्टचं 1 to 2चं वाक्य शिकवणार आहे. चुकून याच्यामध्ये घेतलेलं आहे. शूडवरून वाक्य बनवायचं आहे. चला मला ती बॉटल पाहिजे आहे. चला वाक्य तयार करा. आय शूड मला ती बॉटल पाहिजे आहे. आय शूड दिस बॉटल. चला पटपट वाक्य बनवायचं आहे. अतिशय सोपे आहेत, लेंग्दी वाक्य बनवायची नाहीत. आपण शॉर्टपासून शिकत आहोत. म्हणजे सोप्या रीतीने शिकत आहोत. सोपी सेंटेन्स घेत आहोत. चला मला इंग्लिश बोलायला पाहिजे. आय शूड लर्न इंग्लिश, आय शूड स्पीक इंग्लिश. मला इंग्लिश बोलायला पाहिजे. चला कॉमेंट करा. आय शूड स्पीक इंग्लिश. काय होईल, आय शूड स्पीक इंग्लिश. मला इंग्लिश बोलायला पाहिजे. चला पुढचं वाक्य घ्या. पुढचं वाक्य घ्या. त्याला इंग्लिश बोलायला पाहिजे. त्याला इंग्लिश बोलायला पाहिजे. चला कॉमेंट करा. चला पुढचं वाक्य बोला. पुढचं जे काही तुम्हाला येत असेल ते वाक्य तुम्ही कॉमेंट करायचं आहे. चला पुढची वाक्य घ्या. शूडवरून जे काही तुम्हाला आज प्रॅक्टिस करून घेणार आहे. शूड एकदम तुमच्या माइंडसेटमध्ये झालेला पाहिजे. तुम्हाला शूडची जी वाक्य येत आहे ते तुम्ही इथे घ्यायचे आहेत. चला मला आराम करायची गरज आहे. आय शूड टेक रिस्ट. आय शूड टेक
रेस्ट. ओके, पुढचं वाक्य आपण फास्टमध्ये घेत आहोत. खूप छान पद्धतीने आपण शूडचे यूजेस शिकलो आहेत, यूजेस शिकणार आहोत. चला, मला आराम करायला पाहिजे. आय शूड राईट. मला अभ्यास करायला पाहिजे. चला, टाईप करा, कॉमेंट करा. मला अभ्यास करायला पाहिजे. आय शूड स्टडी. रिपीट अँड रिपीट. You can speak, repeat and repeat. You can speak again and again. कारण practice makes man perfect. Why? Because of that reason. महत्त्वाचं प्रॅक्टिसने माइंडसेट होतं आणि प्रॅक्टिसने आपण इंग्लिश बोलू शकतो. प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. दॅट्स वाय यू कॅन स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. सो दॅट्स वाय यू विल हॅव टू स्पीक इंग्लिश again and again. Practice is most important. If you listen carefully, you will speak English. You will definitely speak English. You will surely speak English. So that's why practice is most important. Practice is more important. Okay, चला शूटची वाक्य बनवा. चला, मला तो टीव्हीचा रिमोट पाहिजे आहे. मला टीव्हीचा रिमोट पाहिजे आहे. चला, मला रिमोट पाहिजे आहे. वाक्य तयार करा पटपट शूडवरून. आय शूड दिस रिमोट. ओके, रिमोट. चला, आय शूड दिस रिमोट. चला, मला टी व्ही पाहायला पाहिजे. चला, वाक्य बनवा पट. आय शूड वॉच टी व्ही. आय शूड वॉच टी व्ही. चला, मला टी व्ही पाहायला पाहिजे. काय वाक्य होईल? आय शूड वॉच टी व्ही. चला पुढचं वाक्य बनवा. जे काही जनरल स्पीक करता, जे काही जनरल तुम्ही बोलता ते वाक्य तुम्हाला बोलायचं आहे. चला, मला त्याच्याशी बोलायला पाहिजे. आय शूड स्पीक विथ हिम. मला त्याच्यासोबत बोलायला पाहिजे. काय वाक्य होईल? चला, पटकन टाईप करा, पटकन कॉमेंट बॉक्स. आय शूड. चला, पटकन काय वाक्य होईल? आय शूड स्पीक विथ हिम. मला त्याच्यासोबत बोलायला पाहिजे. टॉल्ड होईल. इथे या ठिकाणी स्पीक पण होऊ शकतं आणि टॉक टू हिम असं देखील होऊ शकतं. चला पुढचं वाक्य म्हणा. मला त्याला कॉल करायला पाहिजे. मोठं वाक्य घेऊयात. मला त्याला कॉल करायला पाहिजे. आय शूड कॉल हिम. वाक्य काय होईल इंग्लिशमध्ये? आय शूड कॉल हिम. चला, पटपट जे काय तुम्हाला येतं ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. पटकन फास्टमध्ये आपण वाक्य घेत आहोत. आता जवळजवळ 12 मिनटाचा सेशन आपला कंप्लीट झालेला आहे. पटकन तुम्ही सेशनला लाईक करा. असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला येत असतात, महत्त्वाचे असतात. वेगवेगळे यूजेस आपण शिकत असतो. चला, शूडवरून वाक्य बनवा. चला, मला पाणी पिण्याची गरज आहे. वाक्य बनवून दाखवा. पटकन इंग्लिशमध्ये वाक्य बनवायचं आहे. कॉमेंट बॉक्समध्ये करायचं आहे. आय शूड ड्रिंक वॉटर. ओके, आय शूड ड्रिंक वॉटर. मला पाणी पिण्याची गरज आहे. आय शूड ड्रिंक वॉटर. पुढची वाक्य बनवा. मला मोबाईल पाहिजे आहे. पुढचं वाक्य बनवा. मला मोबाईल पाहिजे. आय वॉन्ट. चला, आय शूड. मला मोबाईल पाहिजे आहे. आय शूड दिस मोबाईल. चला, फास्ट. आय शूड दिस मोबाईल. ओके, फास्ट. यू कॅन डू इट फ्रेंड्स. चला, तुमच्यासोबत इंग्लिश शिकण्याची मज्जाच वेगळी आहे, कारण तुम्ही 100% एफर्ट्स देत आहात. चला पटकन. पुढचं वाक्य कॉमेंट करायचं आहे. चला, फास्ट. चला, मला झोपण्याची गरज आहे. आय शूड स्लीप. चला, पुढचं वाक्य बनवायचं. मला बोलायची गरज आहे. आय शूड स्पीक. चला, फास्ट. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण हाऊ टू यूज शूड संपूर्ण प्रॅक्टिसच्या मार्फत घेतलेला आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आपण हाऊ टू प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस देखील या ठिकाणी घेतलेली आहे. हाऊ टू यूज शूड. आपण शूडचा
उपयोग म्हणजे यूज कसा करायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे आणि कम्प्लिटली प्रॅक्टिस वाईज घेतलेला आहे, जेणेकरून तुमचा जो माइंडसेट होईल प्रॅक्टिसने की शूड हा कशासाठी उपयोग केला जातो, शूड म्हणजे पाहिजे, नक्की कोणती गोष्ट पाहिजे, का पाहिजे वगैरे संपूर्ण गोष्ट आपण या ठिकाणी घेतली. मित्रांनो, आपण साध्या आणि सरळ भाषेमध्ये इंग्लिश शिकत असतो. चॅनलला सबस्क्राईब करा, सेशनला लाईक करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकवरती. तोपर्यंत धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. वंदे मातरम.